व्हॉट इज अप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. माझं नाव निशांत साळवे आहे आणि मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, बेरोजगारचे ब्लॉग्स. आणि मी परत आलेलो आहे गणपती बाप्पा बघायला. म्हणजे आज तिसरा दिवस आहे लागोपाठ, म्हणजे तिसरी रात्र येईल की आम्ही गणपती बघायला आलेलो आहोत. म्हणजे 2 आता फायनल झालेले आहेत, टॉप 2 आलेले आहेत. आता फक्त त्याच्यामध्ये थोडं 21 इंचाचं बघायचं आहे आम्हाला, तर त्यामुळे ट्रिमिंग वगैरे करतो आहे, बस तेवढंच बाकी आता. आणि जसं त्याच्यामधून एक कुठेतरी फायनल झाले की मग बुकिंग आणि मग एकदम गेम ओव्हर. मग डायरेक्ट डेकोरेशनला सुरुवात आहे. बघा हे इकडे उभे राहून चॅटिंग करत आहेत, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच कामधंदे नाही आहेत. हे बघा. आणि इकडे मी मेहनत करतो आहे, ब्लॉग पण बनवतो आहे, गणपती पण बघतो आहे, सगळं मीच करतो आहे. बट लेट्स सी आता पुढे आम्ही काय करतो. म्हणजे दोन्ही पंडाला आम्ही फिरून झालेले आहेत. आता आय थिंक सो आम्ही परत जाऊ. माझे मित्र त्याला भूक लागलेली, आय थिंक सो बाहेर जाऊ. मग त्याच्यानंतर काय करतो रात्री ते आपण ब्लॉगमध्ये बघूच माझ्या. सी यू. आता आम्ही बिल्डिंगमध्ये परत आलेलो आहे मित्राला घ्यायला, कारण की त्याला गाडी काढायची नव्हती. तर आम्ही आता ट्रिपला जाणार आहे. बट तो अजून खालती उतरलाच नाही आणि म्हणजे मेकडी बंद होण्याचा टाईम झालेला आहे ऑलरेडी. बट लेट सी तो कधी येतो. आणि हा इथे मांजरीबरोबर खेळतो आहे आणि आम्ही थांबलो आहे अजून. तो येतो आहे, तो आल्यानंतर मग मेकडीला जाऊ. बघू जर चालू असलं तर. हा आला हावरा खायला, बर्गर पेलतोय बसून. एवढी मोठी ऑर्डर आहे आमची, एवढे पण बिल दिसत आहेत सगळे आमचे इथे. हे बघा, फक्त खायला येतो हा बाहेर, फक्त खायला. आणि हा मुतायला गेलेला आला आहे परत. हा मुत्र्या खाना भी झालं आता खाल्ल्यानंतर मी परत येतो. मी पण बिझी होणार आता खाण्यामध्ये गाईस. घटिया आहे ना. ना टेबल खाली झालेलं आहे. हा हावरा बसला इथे, चरून सगळंच खाऊन टाकलेलं आहे. आणि हा फक्त फ्राईज खायला येतो. आणि पुन्हा मेकडी खाली तुम्ही बघू शकता यार. खाऊन झालेलं आहे आमचं, खालती आलेलं आहे आता. वरती मेकडी आणि आम्ही खालती आहे. यांची ॲज युजल फालतूगिरी चालू आहे. तोबाड बघा. आता चाललो आहे चहा प्यायला. गणपतीचं सिलेक्शन झालेलं आहे. कसं वाटतंय? गणपतीचं सिलेक्शन झालं आहे. मोरया फायनली. ये लेट्स गो. एवढ्या दिवसाची मेहनत रंग आलेली आहे. कसं वाटतंय? कोणते माले बरे येतात? 4 माले. हरामे लोग रे, सबके सब एक जैसे. व्हॉट इज अप गाईज, गुड आफ्टरनून. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, मी दुपारी सुटतो. गुड आफ्टरनून झालेली आहे, म्हणजे उठून टाईम झाला आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. बट व्लॉग आत्ता सुरू केला आहे. बघा येऊन बसला आहे. बघा काय कामधंदे नसतात लोकांना. हां, तर काल एकदम फायनली असं बघितलं गेलं तर गणपती सिलेक्शन झालेली आहे, मूर्ती सिलेक्ट झालेली आहे. आता काहीच टेन्शन नाही आहे. म्हणजे जी मूर्ती सिलेक्ट झालेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवेल आज किंवा उद्या. आज तर नाही जाणार मोस्टली, पण उद्या परवा जावं आम्ही, कारण की मूर्तीचा कलर नाही झालेला आहे. तर कलर पण करायची ती मूर्ती. अशी होती की ती मूर्ती खूप छान होती, बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ती 22 इंचाची होती आणि आम्हाला 21 हवी होती. तर त्यांनी सांगितलं की आम्ही करू शकतो ते 21, फक्त त्याच्या वरचं जे काहीतरी होतं ते थोडं ट्रिम करते त्यांनी सांगितलं, तर ते होऊन जाईल 21पर्यंत. तर मूर्ती पण सिलेक्ट झालेली आहे. काल रात्री आम्ही अक्षरशः घरी येता येता 5 वाजले आम्हाला, कारण की आम्ही घरी आलो. मग नंतर आम्हाला फोन आला की मूर्ती सिलेक्शन म्हणजे झालेली आहे मोस्टली. मग आम्ही परत तिकडे गेलो. मग तिकडे गेलो मग त्याच्यानंतर बाहेरच खाल्लं वगैरे. मग कॉन्टेंट 2 रील बनवले, एक बिल्डिंगमध्ये बनवला, एक बाहेर बनवला. बट बनवता खूप त्रास झाला, कारण की रात्री लाईट नसते आणि कमी लाईटमध्ये शूट करणं म्हणजे खूप त्रासदायक असतं. मग लाईट शोधावी लागते की कुठे चांगली लाईट येते रस्त्यावरती, इकडे तिकडे. ते पण एक स्ट्रेस आहे. थांबा, हेलिकॉप्टर जाते. हेलिकॉप्टरमुळे काहीच आवाज येणार नाही मला. दिसतं का बघू ना. ऐक देवा.
नाही निघून गेलं. हे बघा हे मस्त दिसतं बघा. ओ फुल वेदर. 2-3 दिवसापासून खूप पाऊस पडतोय. मस्त वाटतंय सगळं. पण ठीक आहे तर काय करू शकतो आपण. पावसाळा आहे पाऊस तर पडणारच. आणि आता गणपतीचं पण डेकोरेशन वगैरे सुरू करावं लागेल. बाकी सगळं पण काम आहे. दाताचं पण आहे आपलं. मी काल पण डेंटिस्टकडे गेलेलो तेच विचारायला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. त्यांनी मला सगळं सांगितलं. पण त्यांनी मला काय सांगितलं की तुम्हाला ॲक्च्युअली थोडं वेट करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही लगेच नका करू. कारण की ते बोललं की सर्जरी केली तर तुम्हाला 1 वीकपर्यंत काहीच करता येणार. म्हणजे काहीच करता येणार म्हणजे तुमचं पुन्हा असं तोंड सुजलेलं असेल आणि मेडिसिन्स चालू असतील. तुम्हाला तोंड उघडता नाही येणार व्यवस्थित. तर बोलले तुम्ही वेट करा गणपती वगैरे होऊन जाऊ द्या. पण माझं असं आहे की मी विचार करते की पहिले रूट कनाल करून टाकू. मग सर्जरी मी म्हणजे नंतर पण करूच शकतो. दुखतं तर ते आहेच. तिथं सर्जरी तर मला करायचीच आहे. पण डॉक्टर बोलले आतासाठी रूट कनाल करून घे मग सर्जरी करूया आपण. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आजचा व्लॉग मी इथेच संपवतो. कारण की आता मला थोडं काम करायचं आहे. थोडं बाहेर पण जायचं आहे. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि 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 माझे ब्लॉग शेअर करायचं आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.